एकदा भगवान बुद्ध नेहमीप्रमाणे प्रवचन देत होते. त्यांचं प्रवचन संपलं आणि एक व्यक्ती त्यांच्या समोर येऊन उभा राहिली. त्यांनी बुद्धांना नमस्कार केला आणि म्हणाला, हे बुद्ध, मला अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत. गौतम बुद्धांनी त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि म्हणाले, महोदय, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देईन, मात्र त्याआधी माझी एक अट आहे जी तुम्ही मान्य केली पाहिजे. त्यांचं म्हणणं त्या व्यक्तीने तात्काळ मान्य केलं. तुम्ही सांगाल ते ऐकायला मी तयार आहे, मात्र तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तर द्याल याची खात्री द्या. तो व्यक्ती गौतम बुद्धांना म्हणाला. भगवान बुद्धांनी त्या व्यक्तीला सांगितलं, आगामी 1 वर्ष तुम्ही मौन धारण केलं पाहिजे. मात्र त्या व्यक्तीने लगेच प्रतिप्रश्न गौतम बुद्धांना केला, तुम्ही मला वचन द्या की माझ्या सर्व प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्याल. बुद्ध म्हणाले, मी माझं वचन कधीच मोडत नाही. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर मी नक्की देईन. गौतम बुद्धांचं ते आश्वासन ऐकून ती व्यक्ती संतुष्ट झाली आणि त्या व्यक्तीने 1 वर्ष मौन धारण केलं. 1 वर्षानंतर बुद्ध त्या व्यक्तीजवळ आले आणि म्हणाले, महोदय, आता तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकतात. 1 वर्ष मौनात राहून त्या व्यक्तीच्या मनातल्या सर्व प्रश्नांना एव्हाना उत्तरं मिळाली होती. गौतम बुद्धाचं वाक्य ऐकून ती व्यक्ती हसली आणि म्हणाली की 1 वर्षापूर्वी माझ्या मनात अनेक प्रश्न होते, पण आता सर्व प्रश्न शांत झाले आहेत. आता माझ्याकडे तुम्हाला विचारण्यासाठी कोणतेही प्रश्न नाहीत. गौतम बुद्धाने त्या व्यक्तीला सांगितले, जोपर्यंत आपले मन शांत होत नाही तोपर्यंत मनात अनेक प्रश्न निर्माण होत राहतात. त्याचे प्रश्न कायम राहतात. अज्ञान आणि गोंधळामुळे आपले मन प्रश्नांच्या उत्तरांपर्यंत पोहोचूच शकत नाही. काही काळ मौन पाळलं, परिस्थिती समजून घेतली तर आपोआप सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात. मन शांत झाले की सगळे प्रश्नही संपतात. आपल्याला प्रत्येक गोष्ट सहज समजू लागते आणि आपल्याला जीवनात आनंद आणि शांती मिळते.